हे बघा, हे बघा, बघितलं का कसं आहे? तरी पण म्हणती कानातली नाही ती, कानातली नाही ती. एवढी मोठी कानातली आहे ती, तरी सुद्धा बिचारी मला कानातलं घ्यायचंय, मला गळ्यातलं घ्यायचंय. अगं इकडं गळ्यातल्याचं पूर्ण बॉक्स भरलाय. तिकडं आहे आणखीन बांगड्या येत्या घे म्हणून, कानातली येते. तरी आणखीन पोरी पाठवते त्याच पाठवते त्या, तरी पण मला किती घेऊ आणि किती नाही असं होते. आता मी काय करणार आहे, सगळे कानातले जुळवून व्यवस्थित ठेवणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते माझ्याकडे किती कानातले आहे तिथे. बघा आता हे असं पूर्ण असं माझं कानातलीचं दुकान आहे. तरी पण आणखीन काय म्हणते, कानातली नाही ती. बघा आहे का? आणि इकडं पसारा ही खराब झालेली इकडं टाकले ती. आता ही चालू आहे बघा व्यवस्थित ठेवायचं. कारण काय होतंय, घाई गडबडीनं जिथल्या तिथं फेकून दिलेलं परत नंतरनं सापडत नाही. त्यामुळं हे असं तुम्हाला म्हटलं माझी कानातली दाखवावी. नाहीतर कसं होतंय, तरी पण आणखीन म्हणते कानातलीच नाही ती. आता हा जर व्हिडिओ माझ्या नवऱ्यानं बघितला तर नवरा म्हणाल, एवढी कानातली असून सुद्धा बिचारी म्हणती कानातली नाही ती. नाही ती तर नाही ती, ही रोज रोज घालून कटाळा आलेलं कानातले, मग नवीन नको का काहीतरी, आहे का नाही? तर यात्रेत गेलं की 10-20 रुपयाचं काहीतरी घेणं आपण घेतो काय यात्रेत? कानातलं, बांगड्या, हे गळ्यातले, ह्याच्याशिवाय दुसरं काय आहे? तर चला, आमच्या कानातल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला ह्याच्यातलं कोणतं कानातलं आवडलं ती पण सांगा. चला मग, बाय बाय.